जनता नक्की करेल. कारण 2014ला पण केला, 2019ला पण केला, आता 2024ला तर दारुण पराभव करते. मी आणखीन एका मुद्द्याकडे येतो की मध्यंतरी तुम्ही काही उल्लेख केला होता की तुम्हाला जाता जाता काही फोन आले होते, उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी संभाषण केलं आणि तुम्ही थेट गेला होतात. पण त्यावर संजय राऊत आता असं म्हणतायत की कॉल टॅप रेकॉर्डिंग मध्ये देवेंद्र फडणवीस यांची अडचण वाढली होती. महाविकास आघाडीचा तुम्ही त्यावेळेला भाग होतात. त्यावेळेला नेमकं काय झालं होतं? म्हणजे कोणाकोणाला अटक होणार होती, कोणाकोणावर फोन रेकॉर्डिंग चालू होते आणि कोणाकोणावर नजर होती? सत्तेचा दुरुपयोग आता म्हणतात, जे यंत्रणेचा दुरुपयोग आता जे म्हणतात, ते सत्तेचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग त्यावेळेस करत होते. तुम्ही बघा, हनुमान चालीसा वाचणाऱ्याला नवरा बायकोला जेलमध्ये टाकलं 40 का 1 महिना. कंगना राणावत का काय नाव त्या, कंगना राणावतचं घर तोडून टाकलं. तुमचा तो कोण राहुल पत्रकार, काय नाव, राहुल कुलकर्णीला जेलमध्ये टाकलं. अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं. नारायण राणेंना जेलमध्ये टाकत होते. जेवणाच्या ताटावरून उठवलं केंद्रीय मंत्र्याला. अशी किती प्रकरणं आहेत. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणा वापरायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा, हे काम कोणी केलं ते तर महाराष्ट्राला, देशाला माहित आहे. आणि त्याच वेळेस सत्ता वापरून म्हणजे महाविकास आघाडी अधिक मजबूत करणं आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर जे काही पक्ष आहेत त्यांना आज आरोप करतात त्याने त्या पक्षांना संपवणं, किंबहुना ते पक्ष फोडणं. कशाच्या माध्यमातून? की त्यांची माणसं जेलमध्ये टाकून. हे कोणी केलं कारस्थान? हे कारस्थानी कोण आहेत? पण कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचा प्लॅन झाला होता? फडणवीसांना झाला होता. होते ना, ते त्यांचंही नाव होतं. आपले गिरीश महाजन होते, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, तो प्रसाद लाड, सगळे होते. ह्यांच्यावर काय आरोप काय लावत होते? आरोप काय, आता ते आरोप तर त्यांनाच माहित ना. पण सगळं करायची तर तयारी ठेवली होती त्यांनी. मला कोणाचाही दबाव नव्हता. मी हे केलं केवळ आणि केवळ बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. बाळासाहेबांची भूमिका, पक्षाची विचारधारा केवळ आणि केवळ, आणि लोकांना जे म्हणजे लोकांचा विश्वासघात या महाराष्ट्रातल्या जनतेने युती म्हणून निवडून दिलं होतं. सरकार युती म्हणून शिवसेना भाजपचं व्हायला पाहिजे होतं. पण यांना माहीत होतं जसे निकाल लागले त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत असं स्टेटमेंट कोणी काढलं. मग आपल्याशिवाय सरकार बनत नाही हे सगळं माहीत झाल्यानंतर त्यांनी जे बाळासाहेबांना नको होतं, जे काँग्रेस दूर ठेवा, माझी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणायचे, त्यांच्या विचारांना मुठमाती कोणी दिली? या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? सरकार कोणाबरोबर बनवलं? लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर. हे कोणी केलं? आणि मग म्हणून आणि हे केल्यानंतर शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. कुठली विचारधाराच आपली संपली. आज शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायला जीभ कचरू लागली. आता परवाच्या मेळाव्यामध्ये इंडिया आघाडीचे तमाम हिंदू बांधव भगिनी काय म्हणाले? हे सावरकरांचा अपमान निमुटपणे सहन करणं, 370 कलम बाळासाहेबांचं स्वप्न, राम मंदिर बांधणं बाळासाहेबांचं स्वप्न. काय हे म्हणजे त्याचं साधं सेलिब्रेशन पण करू शकत नाही का? तर महाविकास आघाडीने काँग्रेस नाराज होईल. आणि म्हणून आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, धाडसी. साहेब, पण मग संजय राऊत का वारंवार तुमच्यावर टीका करतायत की तुमच्यावर दबाव होता, फडणवीस जेलमध्ये जाणार होते, त्यांच्यावर दबाव